शेतकरी बंधू नमस्कार. आता बऱ्याच ठिकाणी कांद्याची लागवड झालेली आहे. लागवड होऊन किमान 25-30 दिवसाचे प्लॉट झालेले आहे. या सध्याच्या वातावरणामध्ये दव, धुकं, आर्द्रता आणि तापमानातील चढ उतारामुळे यामध्ये कांदा पिकातील पहिली फवारणी कधी आणि कोणती आणि कशी करावी हे खूप महत्वाचं असतं. योग्य वेळेस फवारणी केली तर फवारणी केल्यास आपल्या प्लॉटमध्ये काय करपा नियंत्रण दिसणार आहे, मरगाव, थ्रिप्स, पांढरी माशी यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळणार आहे. त्यासाठी आपण मार्केटमध्ये नवीन प्रकारचं एक कॉम्बिनेशन आणलं आहे. त्याच्यामध्ये बघू शकतात की रोडोमिल गोल्ड सिजंटा कंपनीचे एकरी 500 ग्राम याचा वापर करायचा. त्यासोबत कीटकनाशक वापर करताना नागार्जुनचं मीडिया याचा वापर करताना आपल्याला 250 ml करायचं. त्यासोबत घेताना आयसीएल कंपनीचे 11-36-24 ग्रेड या ग्रेड घेतल्यामुळे तुमचं वाढ पण चांगली होणार आहे, फुटवे काढण्याचं काम करणार आहे, नाळ बनण्याचं काम करणार आहे. त्यासोबत घेताना ऍक्टिव्ह सीविड कृष्ण व्हॅली कंपनीचं यांचं 500 ml चा वापर करायच्या प्लॉटमध्ये फेवर सरपणा असण्यात घालवण्याचं काम करीन, साईजचं काम करणार, फुटवे काढण्याचं काम करणार, युरोगापण आणण्याचं काम करणार. आणि त्यासोबत घेताना फायटो हार्मोन्स कंपनी सुपर ऍक्टिव्ह यांचं कॉम्बिनेशन करायचं. प्लॉटमध्ये फवारणी घेतल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये काय रिपोर्ट दिसणार आहे की तुमच्या पिकातील पिवळेपणा असो किंवा नाहीसा करण्याचं काम करणार, युरोगापण आणण्याचं काम करणार, कांद्याची मान जाड करण्याचं काम करणार आहे, पाती संख्या वाढवण्याचं काम करणार आहे, बुरशीजन्य रोगांपासून तुमचा बचाव करण्याचं काम करणार, थ्रिप्स मावा किडीपासून यांचं वाचवण्याचं काम करणार आहे. चारही मॉलिक्यूलची फवारणी केल्यानंतर तुम्हाला प्लॉटमध्ये एकदम बेस्ट रिपोर्ट दिसणार आहे. धन्यवाद.